Hello, my dear children. Last period we have begin new lesson 1.5 The necklace तो रत्नहार नावाचं जे लेसन आहे त्या लेसनला आपण सुरुवात केली होती आणि त्याच्यात आपण मागच्या पिरियडला वॉर्मिंग अप चिटचॅट जे क्वेश्चन्स आहेत त्याच्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेतलेली आहे आणि आज आपण द नेकलेस तो रत्नहार नावाचं जे लेसन आहे त्या लेसनविषयी आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. द नेकलेस पार्ट 1 अँड पार्ट 2 असे दोन भाग आहेत या लेसनचे. चला तर आज आपण द नेकलेस पार्ट 1 तो रत्नहार नावाचं जे लेसन आहे त्या लेसनचा भाग 1 पार्ट 1ला आपण या ठिकाणी आज प्रत्यक्ष सुरुवात करीत आहोत. युअर टेक्स्ट बुक पेज नंबर 24 द नेकलेस पार्ट 1 तो रत्नहार. आता नेमका तो रत्नहार कोणता आहे तेच आता आपल्याला या लेसनचे जे बोथ पार्ट्स आहेत म्हणजेच दोघं भाग आहेत या दोघं भागांमध्ये आपण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तो रत्नहार भाग 1 पार्ट 1 भाग 1 बघा या ठिकाणी. मॅटिल्डा इट इज अ मेन कॅरेक्टर ऑफ दीज लेसन. या लेसनमधील हे मुख्य पात्र आहे मॅटिल्डा. एका मुलीचं नाव आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मॅटिल्डा वॉज अ प्रिटी अँड चार्मिंग गर्ल बॉर्न ॲज इफ बाय ॲन एरर ऑफ फेट इन टू अ फॅमिली ऑफ क्लर्क्स. मॅटिल्डा एका मुलीचं नाव आहे. प्रिटी म्हणजे काय? प्रिटी मीन्स सुंदर. चार्मिंग म्हणजे काय? आकर्षक किंवा मोहक. गर्ल म्हणजे मुलगी. बॉर्न मीन्स जन्म. इफ बाय ॲन एरर म्हणजे काय? भूल किंवा चूक किंवा त्रुटी असा त्याचा अर्थ होतो. एरर भूल किंवा चूक किंवा त्रुटी. इंटू फेट म्हणजे काय? नशीब किंवा दैव. इंटू अ फॅमिली ऑफ क्लर्क म्हणजे काय? कारकून असा त्याचा अर्थ होतो. कारकून. मॅटिल्डा वॉज a pretty and charming girl born as if by an error of fate into a family of clerks. बघा, मॅटिल्डा एक अतिशय सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. मात्र तिचे कमनशीब की काय किंवा नशीब फुटके म्हणून की काय एका कारकुनाच्या कुटुंबात ती जन्माला आली होती. She had no means of becoming known, understood, loved, or be wedded to an aristocrat, and so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. Education म्हणजे काय? शिक्षण. मिनिस्ट्री म्हणजे काय? मंत्रालय. बघा या ठिकाणी. शी हॅड बिकमिंग नोन म्हणजे माहीत असणे. अंडरस्टूड म्हणजे समजून घेणे. लव म्हणजे वेडीड म्हणजे काय? वेडीड म्हणजे काय? लग्न. वेडीड मीन्स लग्न. अँड एरिस्टोक्रॅट म्हणजे काय? अमीर किंवा उमराव किंवा उच्चकुलीन व्यक्ती. एरिस्टोक्रॅट मीन्स वॉट? उच्चकुलीन व्यक्ती. मॅरिड म्हणजे लग्न. बघा या ठिकाणी. शी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन, अंडरस्टूड, लव और बी वेडिड टू ॲन एरिस्टोक्रॅट अँड सो शी लेट हरसेल्फ म्हणजे काय? स्वतः. बी मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. कुटुंबात ती जन्माला आली होती. त्यामुळे कोणी तिला ओळखावे, तिला समजून घ्यावे, तिच्यावर जीवापाड प्रेम करावे किंवा एखाद्या उच्चकुलीन व्यक्तीशी तिचे लग्न व्हावे असा काही योग तिच्या नशिबी नव्हता. म्हणून शिक्षण खात्यातील मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणून शिक्षण खात्यातील किंवा मंत्रालयातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी लग्न करण्यास तिने काय दिला होता? होकार दिला होता. का? की
की मॅटिल्डा एक अतिशय सुंदर आणि आकर्षक मुलगी होती, मात्र तिचे कमनशीब की काय किंवा नशीब फुटके म्हणून की काय, एका कारकुनाच्या कुटुंबात ती जन्माला आली होती. त्यामुळे कुणी तिला ओळखावे, तिला समजून घ्यावे, तिच्यावर जीवापाड प्रेम करावे किंवा एखाद्या उच्चकुलीन व्यक्तीशी तिचे लग्न व्हावे असा काही योग तिच्या नशिबी नव्हता. म्हणून शिक्षण खात्यातील किंवा मंत्रालयातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी लग्न करण्यास तिने काय दिला होता? होकार दिला होता. नाव नेक्स्ट. शी ड्रेस प्लेनली बिकॉज शी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. शी ड्रेस प्लेनली म्हणजे काय? स्पष्ट. प्लेनली मीन्स स्पष्ट असा त्याचा अर्थ होतो. अँड अफोर्ड, प्लेनली म्हणजे स्पष्ट. अफोर्ड म्हणजे काय? घेऊ करणे. अफोर्ड मीन्स घेऊ करणे. की शी ड्रेस प्लेनली बिकॉज शी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. ती साधेशे कपडे घालायची कारण चांगले कपडे परवडणे तिला शक्यच नव्हते. की शी ड्रेस प्लेनली बिकॉज शी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर म्हणजे ती साधेशे कपडे घालायची कारण चांगले कपडे परवडणे तिला शक्यच नव्हते. शी सफर्ड एंडलेसली फिलिंग शी वॉज अनटायटल्ड टू ऑल द लक्झरियस ऑफ लाईफ. शी सफर्ड एंडलेसली म्हणजे काय? अविरतपणे. एंडलेसली म्हणजे काय? अविरतपणे. फिलिंग म्हणजे भावना. शी वॉज अनटायटल्ड म्हणजे काय? हक्क किंवा अधिकार असणे. अनटायटल म्हणजे काय? हक्क किंवा अधिकार असणे. अँड लक्झरियस चैनीच्या वस्तू किंवा आरामदायी. लक्झरियस व चैनीच्या वस्तू किंवा आरामदायी. लाईफ जीवन. अँड सफर्ड म्हणजे काय? दुःख सहन करणे. बघा या ठिकाणी. शी सफर्ड एंडलेसली फिलिंग शी वॉज अनटायटल्ड टू ऑल द लक्झरियस ऑफ लाईफ. पण आयुष्यातील सर्व चैनीच्या गोष्टी मिळवायचा आपल्याला हक्क आहे असे वाटून ती काय व्हायची? अपार दुःखी व्हायची. शी सफर्ड बिकॉज ऑफ हर शॅबी पुअरली फर्निश्ड हाऊस. शी सफर्ड बिकॉज ऑफ हर शाबी म्हणजे काय? शाबी मीन्स वॉट? शाबी म्हणजे काय? फाटका तुटका. शाबी मीन्स वॉट? फाटका तुटका असा त्याचा अर्थ होतो. शाबी फाटका तुटका किंवा फार जुनाट. अँड पुअरली म्हणजे काय? असमाधानकारकपणे पुअरली. अँड फर्निश खोलीत किंवा सुसज्ज. फर्निश म्हणजे काय? खोलीत किंवा सुसज्ज. शी सफर्ड बिकॉज ऑफ हर शॅबी पुअरली फर्निश हाऊस. तिचे घर जुनाट आणि गैरसोयींनी भरलेले होते, त्यामुळे तिचे जीवन कष्टाचे होते. म्हणजे तिचे जे घर आहे ते घर जुनाट आणि गैरसोयींनी भरलेले होते आणि त्यामुळे तिचे जीवन कसे होते? कष्टाचे होते. गैरसोयींनी भरलेले होते आणि त्यामुळे तिचे जीवन कष्टाचे होते. All these things that another woman of her class would not even have noticed tormented her and made her resentful. All these things म्हणजे गोष्टी किंवा वस्तू. that another म्हणजे दुसरी. वुमन म्हणजे काय? महिला, स्त्री. of her class would not even have noticed tormented म्हणजे काय? दुःख किंवा सतावणे. टॉर्मेंटेड म्हणजे काय? दुःखात किंवा मग सतावणे. नोटीस लक्षात. टॉर्मेंटेड हर अँड मेड हर रिझेंटफुल म्हणजे काय? चिडलेला. रिझेंटफुल चिडलेला किंवा रागावलेला. ऑल दीज थिंग्स दॅट अनदर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट इवन हॅव नोटीस टॉर्मेंटेड हर अँड मेड हर रिझेंटफुल. या सर्व गोष्टी तिच्या स्तरातील एखाद्या स्त्रीला खटकल्याही नसत्या, पण हिला मात्र त्या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा आणि चीड यायची.
की ऑल दिस थिंग्स दॅट अनदर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट इवन हॅव नोटीस टॉर्मेंटेड हर अँड मेड हर रिझेंटफुल. की या सर्व गोष्टी तिच्या स्तरातील दुसऱ्या एखाद्या स्त्रीला खटकल्याही नसत्या, पण तिला मात्र त्या गोष्टींचा खूप त्रास आणि चीड यायची. शी ड्रीम ऑफ अ ग्रँड palatial mansion with vast rooms and inviting smaller rooms perfumed for afternoon chats with close friends. शी ड्रीम म्हणजे काय? स्वप्न. ग्रँड म्हणजे काय? भव्य. ग्रँडचा अर्थ काय आहे? भव्य असा त्याचा अर्थ होतो. भव्य किंवा रुबाबदार. पलाशल म्हणजे काय? राजवाड्याप्रमाणे. पलाशल राजवाड्याप्रमाणे. अँड मॅशन म्हणजे काय? हवेली. मॅशन म्हणजे काय? हवेली. अँड वास्ट म्हणजे काय? अफाट. वास्ट म्हणजे काय? अफाट असा त्याचा अर्थ होतो. अँड परफ्यूम सुगंधी. परफ्यूम म्हणजे काय? सुगंधी. परफ्यूमचा अर्थ काय आहे? सुगंधी असा त्याचा अर्थ होतो. इन्व्हायटिंग म्हणजे काय? निमंत्रित करणे, आमंत्रित करणे. आफ्टरनून संध्याकाळी, दुपार. दुपारी इट इज. बघा, शी ड्रीम ऑफ अ ग्रँड palatial mansion with vast rooms and inviting smaller rooms perfumed for afternoon chats with close friends. चॅट्स म्हणजे काय? गप्पा गोष्टी. जिथे प्रशस्त खोल्या असतील, हव्याशा छोट्या खोल्या असतील, त्या जवळच्या मित्रमैत्रिणींबरोबर दुपारच्या निवांत गप्पांसाठी सुवासाने भरून गेलेले असतील, अशा एखाद्या भव्य राजमहालासारख्या घराचे स्वप्न ती नेहमी पाहत असे. ती कशा प्रकारच्या घराचं स्वप्न पाहत असे? की शी ड्रीम ऑफ अ ग्रँड palatial mansion with vast rooms and inviting smaller rooms perfumed for afternoon chats with close friend. की जिथे प्रशस्त खोल्या असतील, हव्याशा छोट्या खोल्या असतील, ज्या जवळच्या मित्रमैत्रिणींबरोबर दुपारच्या निवांत गप्पांसाठी सुवासाने परफ्यूमने भरून गेलेल्या असतील, अशा एखाद्या भव्य राजमहालासारख्या घराचे स्वप्न ती नेहमी पाहत असे. ती नेहमी अशा घराचे स्वप्न ती पाहत असे. कोण? मॅटिल्डा. Yet she had no rich dresses, no jewels, nothing, and these were the only things she loved. Yet she had no rich dresses. Rich म्हणजे श्रीमंत असा त्याचा एक अर्थ होतो. ड्रेसेस म्हणजे वेशभूषा किंवा कपडे. ज्वेल्स म्हणजे दागदागिने. नथिंग अँड these were the only things she loved. की मात्र तिच्याकडे यांपैकी काहीच नव्हते. ना महागडे कपडे होते, ना दागदागिने होते, आणि तरीही या सर्व गोष्टींचा तिला प्रचंड काय होती? आवड होती, आवड होती. की येट शी हॅड नो रिच ड्रेसेस, नो ज्वेल्स, नथिंग, अँड दीज वेअर द ओनली थिंग शी लव्ड. की मात्र तिच्याकडे यांपैकी काहीच नव्हते. ना महागडे कपडे होते, ना दागदागिने होते, आणि तरीही या सर्व गोष्टींची तिला प्रचंड काय होती? आवड होती. प्रचंड आवड होती. थिंग्स गोष्टी किंवा बाबी. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, टू बी इन्व्हाइट, टू बी साऊट आफ्टर. शी वॉन्टेड म्हणजे काय? पाहिजे. चार्म मीन्स वॉट? मोहिनी. अँड इन्व्हाइट म्हणजे काय? त्याचा द्वेष करू लागणे किंवा द्वेष करणे. इन्व्हाइट म्हणजे काय? दोष करणे. चार्म म्हणजे काय? मोहिनी. अँड साऊट मीन्स काय? मागणी वाढणे. साऊट. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, टू बी इन्व्हाइट, टू बी साऊट आफ्टर. तिला आकर्षक वस्तूंचा, अगदी तिला हेवा वाटेल अशा सर्व गोष्टींचा काय होता? हव्यास होता. साऊट होता, हव्यास होता. बघा, की तिला आकर्षक वस्तूंचा, शी वॉन्टेड सो मच टू चार्म, की तिला काय होता? की तिला
म्हणजेच अशा ज्या काही गोष्टी आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींची तिला प्रचंड आवड होती. म्हणजे तिला आकर्षक वस्तूंचा, अगदी हेवा वाटेल अशा सर्व गोष्टींचा तिला काय होता, हव्यास होता. हव्यास होता. शी हॅड She had a rich friend, a former schoolmate at the convent, whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair, and misery. She had a rich friend. Rich म्हणजे काय, श्रीमंत. फॉर्मर म्हणजे काय, माझी. स्कूलमेट म्हणजे काय, स्कूलमेट म्हणजे काय, बालमैत्रीण असंही आपण म्हणतो, किंवा शाळेतील मैत्रिणी. ॲट द कॉन्व्हेंट शाळेतील, कॉन्व्हेंट शाळेतील. वूम शी एवॉइडिड म्हणजे काय, टाळणे. एवॉइडिड म्हणजे काय, टाळणे असा त्याचा अर्थ होतो. अँड आफ्टरवर्ड्स म्हणजे त्यानंतर. आफ्टरवर्ड्स मी त्यानंतर. विजिटिंग म्हणजे भेट. शी वूड वीप म्हणजे काय, रडणे. वीप मीन्स रडणे. रिग्रेट म्हणजे काय, दुःख किंवा खेद. डिस्पेअर म्हणजे काय, निराशा किंवा निराश होणे. अँड मायझेरी म्हणजे काय, दुर्दशा आणि हाल. दुर्दशा किंवा हाल असा त्याचा अर्थ होतो. शी हॅड अ रिच फ्रेंड, अ फॉर्मर स्कूलमेट ॲट द कन्व्हेंट, वूम शी एवॉइडेड व्हिजिटिंग बिकॉज आफ्टरवर्ड शी वूड वीप विथ रिग्रेट, डिस्पेअर अँड मायझेरी. ही तिची कॉन्व्हेंट शाळेतील एक श्रीमंत बालमैत्रीण होती, पण तिला भेटणेही टाळायची, कारण भेटल्यानंतर तिला आपले हाल आठवून स्वतःविषयी कीव, निराशा आणि दुःख वाटून तिला रडू येईल. म्हणून तिची कॉन्व्हेंट शाळेतील जी एक श्रीमंत अशी बालमैत्रीण होती, तिला ती भेटणे काय करायची, एवॉइड करायची, टाळायची, कारण तिला भेटल्यानंतर तिला आपले हाल आठवून स्वतःविषयी कीव, निराशा आणि दुःख वाटून तिला रडू येईल. म्हणून तिच्या मैत्रिणीला ती भेटायची, काय करायची, एवॉइड करायची, टाळायची. कोण, मॅटिल्डा. One evening, her husband came home with an air of triumph, holding a large envelope in his hand. One evening म्हणजे काय, संध्याकाळी. Her husband म्हणजे काय, पती. Husband means पती. Came home with an triumph. Triumph म्हणजे काय, विजय. Triumph म्हणजे काय, विजय. Envelope म्हणजे लिफाफा. लिफाफा. One evening her husband came home with an air of triumph, holding म्हणजे धरणे. large म्हणजे मोठे. large envelope in his hand. एके दिवशी संध्याकाळी तिचा नवरा विजयी मुद्रेने घरी आला. त्याच्या हातात एक मोठा लिफाफा होता. हँड म्हणजे हात. लुक, ही सेड, हिअर समथिंग फॉर यू. हे बघ, तो म्हणाला म्हणजे कोण, मॅटिल्डाचा नवरा. कोणाला म्हणाला, मॅटिल्डाला म्हणाला की लुक, ही सेड, हिअर समथिंग फॉर यू. की हे बघ, तो म्हणाला तुझ्यासाठी मी काय आणलंय. की हिअर समथिंग फॉर यू. की हे बघ, तो म्हणाला तुझ्यासाठी मी काय आणलंय, असं मॅटिल्डाच्या नवऱ्याने मॅटिल्डाला म्हणाला. मॅटिल्डाला त्याने सांगितले. त्याच्यानंतर बघा, शी टोर ओपन द पेपर अँड ड्रू आउट अ कार्ड ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स. शी टोर म्हणजे काय, टोर मीन्स फाडणे असा त्याचा अर्थ होतो. टोर म्हणजे काय, फाडणे. शी टोर ओपन द पेपर अँड ड्रू आउट म्हणजे काय, काढणे. ड्रू आउट अ कार्ड ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स. काही शब्द त्याच्यावर प्रिंटेड होते म्हणजे छापलेले होते. शी टोर ओपन द पेपर अँड ड्रू आउट अ कार्ड ऑन विच वॉज प्रिंटेड दी वर्ड्स. की तिने ते पाकिट फोडले आणि त्यातून एक पत्रिका बाहेर काढली, त्यावर छापलेले होते. की शी टोर ओपन द पेपर अँड ड्रू आउट अ कार्ड ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स. की तिने ते पाकिट फोडले आणि त्यातून एक पत्रिका बाहेर काढली आणि त्यावर छापलेले होते. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड एम माधाम. इट इज अ माधाम
MME मीन्स वॉट या ठिकाणी पण दिलेलं आहे. माधाम जॉर्जेस रॅम्पुनू रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ Monisier, M means Monisier, and Madame Loisel's company at the ministry on the evening of Monday, January 18th. The Ministry of Education. Education म्हणजे काय? शिक्षण. Education means what? शिक्षण असा त्याचा अर्थ होतो. And माधाम म्हणजे काय? माधाम म्हणजे काय? विवाहित स्त्रीला संबोधताना वापरायचा शब्द मादाम. मादाम म्हणजे काय? विवाहित स्त्रीला. मादाम मीन्स विवाहित स्त्रीला संबोधताना वापरायचा शब्द मादाम. अँड मोनिसियर म्हणजे काय? महाशय किंवा पुरुषाच्या नावा पूर्वी लावण्याची उपाधी. मादाम मोनिसियर म्हणजे काय? महाशय किंवा पुरुषाच्या नावापूर्वी लावण्याची उपाधी, त्याला काय म्हटले जाते? मोनिसियर म्हटले जाते त्याला मोनिसियर. बघा, द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मादाम जॉर्जेस रॅम्पुनो रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मोनिसियर अँड मादाम लॉयझेल्स कंपनी ॲट द मिनिस्ट्री ऑन द इव्हिनिंग ऑफ मंडे जानेवारी 18th. म्हणजे याच्या आधी आपण काय पाहिलं की तिने ते पाकिट फोडले. जो मॅटिल्डाच्या नवऱ्याने आणलेला जो पॉकेट होता तो पॉकेट मॅटिल्डाने फोडले आणि त्यातून एक पत्रिका बाहेर काढली आणि त्यावर छापलेले होते. काय छापलेले होते त्या पत्रिकेमध्ये? त्या पत्रिकेमध्ये काय छापलेले होते बघा, की माननीय शिक्षण मंत्री आणि मादाम जॉर्ज रॅम्पुनो सोमवार दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी श्रीयुत व श्रीमती लॉयझेल यांना मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी स्नेहपूर्वक आमंत्रण देत आहे. म्हणजे मॅटिल्डाने जेव्हा ते पाकिट फोडले आणि पाकिट फोडल्यानंतर त्यातून एक पत्रिका बाहेर काढली आणि त्या पत्रिकावर त्यावर छापलेले होते. काय छापलेले होते? की माननीय शिक्षण मंत्री आणि मादाम जॉर्ज रॅम्पुनो सोमवार दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी श्रीयुत व श्रीमती लॉयझेल यांना मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी स्नेहपूर्वक आमंत्रण देत आहोत. म्हणजेच माननीय जे शिक्षण मंत्री होते मादाम जॉर्ज रॅम्पुनो यांनी सोमवार 18 जानेवारी रोजी सायंकाळी मॅटिल्डा आणि मॅटिल्डाचा जो नवरा होता या दोघांनाही मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी स्नेहपूर्वक काय दिलेले होते? निमंत्रण किंवा आमंत्रण दिलेले होते. Instead of being delighted as her husband had hoped, she threw the invitation on the table resentfully and muttered, "What do you want me to do with that? And what do you expect me to wear if I go?" बघा, instead म्हणजे काय? त्याऐवजी. instead being delighted म्हणजे काय? आनंदित. Delighted as her husband had hope म्हणजे आशा. She threw म्हणजे काय? फेकणे. Invitation म्हणजे निमंत्रण पत्रिका. ऑन द टेबल. रिझेंटफुली म्हणजे काय? चिडून. रिझेंटफुली अँड मटर्ड म्हणजे काय? अडखडत बोलणे. मटर्ड. व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू विअर इफ आय गो. विअर म्हणजे काय? परिधान करणे. काय परिधान करणे? कपडे. एक्सपेक्ट म्हणजे काय? आशा किंवा अपेक्षा असा त्याचा अर्थ होतो. बघा या ठिकाणी, परंतु तिच्या नवऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला आनंद होण्याऐवजी चिडून तिने निमंत्रण पत्रिका टेबलावर फेकून दिली आणि ती स्टॅमर, ती मटर्ड झाली. ती काहीतरी बोलली की मी या पत्रिकेचं काय करावं असं तुमचं म्हणणं आहे. आणि जर जायचं असेल
आणि जर त्या मंत्रालयातील कार्यक्रमामध्ये जायचं असेल तर मी काय म्हणजेच कोणते कपडे कोणते कपडे घालावे अशी तुमची ॲस्पेक्ट आहे, अशी तुमची अपेक्षा आहे. की जेव्हा ती पत्रिका पाहिली आणि पत्रिका पाहिल्यानंतर ही जी मॅटिल्डा आहे ती मॅटिल्डा खुश झाली नाही, आनंदित झाली नाही बघा, की परंतु तिच्या नवऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला आनंद होण्याऐवजी, तिला म्हणजे कोणाला, मॅटिल्डाला आनंद होण्याऐवजी चिडून तिने निमंत्रण पत्रिका कुठं फेकून दिली, टेबलावर फेकून दिली. आणि ती म्हणाली कोण, मॅटिल्डा, कोणाला, तिच्या नवऱ्याला म्हणाली ती, की मी याचं काय करावं असं तुमचं म्हणणं आहे, आणि जर जायचं असेल तर मी काय म्हणजे कोणते कपडे घालावे अशी तुमची अपेक्षा आहे असं तिने सांगितले. देन ही हॅडंट थॉट ऑफ दॅट, ही स्टॅमर्ड की ही हॅडंट थॉट ऑफ दॅट. थॉट म्हणजे काय, विचार, की ही हॅडंट थॉट ऑफ दॅट, की त्याने या गोष्टीचा विचारच केला नव्हता. ही स्टॅमर्ड म्हणजे काय, अडखडत बोलणे, अडखडत बोलणे, की त्याने या गोष्टीचा विचारच केला नव्हता. तो चाचपरत म्हणाला किंवा चाचपरणे किंवा अडखडत बोलणे, की ही स्टॅमर्ड वाय. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी, इथं बघा, की ही स्टॅमर्ड वाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन, इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. थिएटर म्हणजे काय, नाट्यगृह. आता बघा या ठिकाणी, की त्याने या गोष्टीचा विचारच केला नव्हता. तो चाचपरत म्हणाला, का बरं, की थिएटर नाट्यगृह, थिएटरमध्ये जाण्यासाठी जो ड्रेस तू घालतेस तो माझ्या मते खूपच छान आहे, तो माझ्या मते खूपच नाईस आहे म्हणजेच छान आहे, असं मॅटिल्डाच्या नवऱ्याने मॅटिल्डाला या ठिकाणी सांगितले. या ठिकाणी आज आपण थांबूया. पुढच्या वेळेस आपण रिमेनिंग जे पॅरेग्राफ्स आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.